नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला नारळाचं वरचं कवच असतं ते कसं काढायचं ते झटपट दाखवणार आहे। आता इथे बघा, खूप छान पद्धतीने झटपट आपलं हे नारळ असं मोकळं होतं। त्याचं वरचं कवच आपल्याला काढायचंय। आता इथे बघा, एक कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आपल्याला नारळ ठेवून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचे। आता तुमच्याकडे 2-3 नारळ असेल तर ते ठेवले तरी चालेल। आता इथे माझं नारळ जास्त मोठं आहे। कुकरचं झाकण लावायचंय। आपल्याला आता एक शिट्टी करून घ्यायची। थंड झालेलं हे बघा। आता गॅसवरून मी आत्ताच खाली घेतलेलं आहे कुकर। आपल्याला आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचंय। आता नंतर आपल्याला नारळ त्याच्यातून बाजूला काढून घ्यायचे। हे बघा, खूप मोठा नारळ आहे हा। आता एकदम पूर्ण थंड झाल्यावरच नारळ आपल्याला फोडायचे। आता इथे बघा, या पद्धतीने आपल्याला सर्व बाजूने असं नारळ थोडं थोडं हलक्या हाताने असं फोडून घ्यायचे। हे बघा, ज्या वेळेस आपण कुकरमध्ये नारळ ठेवतो वाफवायला, तेव्हाच इथे बघा तडा गेलेला असतो। हे बघा, आता नारळ फोडल्यानंतर नारळामधलं पाणी आपण पहिले काढून घेऊ। आता आपण नारळ जर वाफवून घेतलं तर त्याच्यामध्ये म्हणजे अशी काही चव वेगळी होत नाही, जसं आहे तसंच नारळाची चव राहते। आता इथे सर्व पाणी पहिले मी काढून घेते। झटपट आपली नारळाचं जे वरचं कवच असतं ते मोकळं होतं। आता इथे बघा, हे नारळ आता हलक्या हाताने आपल्याला फोडून घ्यायचंय। हे बघा, इतकं मोठं नारळ आहे हे। कुकरमध्ये एकच बसलं होतं। आता आपल्याला सुरीने किंवा चमच्याने ह्या पद्धतीने असं मोकळं करून घ्यायचंय। ते थंड झालं ना, लगेच लवकर मोकळं होतं। हे बघा, काढून झालेलं आहे अर्धी वाटी। आता इथे आपल्याला हे जास्त मोठं आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडं हे फोडून घ्यावे लागेल। पद्धतीने नारळ मोकळं झालेलं आहे आणि ते मोठं आहे त्याच्यामुळे इथे तुकडे पडलेले नाही। तर काही वेळेस कसं नारळ जर छोटं असलं ना, पूर्ण आपलं नारळ गोल आकार पूर्ण नारळाचा बाहेरच येऊन जातो, अगदी कवचच त्याचं बाहेर राहतं। आता इथे बघा, जे नारळामधलं पाणी होतं ते आपण गाळून घेऊ।